नमस्कार मंडळी, शिरस्ताच्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण ऊस उत्पादन आणि साखर उद्योग या संदर्भातली महत्त्वाची संकल्पना फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस म्हणजे FRP याचा आज अभ्यास करणार आहोत. याची पार्श्वभूमी, सध्या चालू असणाऱ्या गळीत हंगामामध्ये किती FRP असेल, शेतकऱ्यांना ती परवडेल का, त्यामागचं अर्थशास्त्र काय, याचा आपण आज अभ्यास करणार आहोत, थोडी चर्चा करणार आहोत. तर ऊस हे क्षेत्र, ऊस हे पीक इतर कोणत्याही पिकापेक्षा महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण ते महाराष्ट्राच्या कृषी अर्थकारणावरती मोठा प्रभाव टाकतं. आता ऊस हे क्षेत्र किंवा ऊस हे पीक महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपण गेल्या वर्षीच्या त्याच्या उत्पादनामधून समजून घेऊया. भारताचा विचार करता भारतातील अर्थव्यवस्थेचा 1% भाग साखर आणि साखर संदर्भातील उद्योग याने व्यापलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते जास्तच महत्त्वाचं आहे, कारण भारतामधलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं साखर उत्पादन, ऊस उत्पादन करणारं राज्य हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी, त्यातही महत्त्वाचे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ह्या ऊस या अनुषंगाने त्यांचं शेतीचं अर्थकारण या पिकावरती अवलंबून असतं. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्या महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करता की जे 3,07,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी म्हणजे 3,07,000 चौरस किमी, ज्याचं आपण हेक्टरमध्ये जर रूपांतरण केलं तर ते 307 लाख हेक्टर एवढं होतं. मग त्या 307 लाख हेक्टरपैकी निव्वळ लागवडीखालचं क्षेत्र हे जवळपास 170 लाख हेक्टर एवढं आहे. मग त्यापैकी 13.5 लाख हेक्टरवरती ऊसाची लागवड गेल्या वर्षी झाली, यावर्षीही तेवढीच आहे. म्हणजे सामान्यतः महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 4% आणि महाराष्ट्राच्या निव्वळ लागवडीखालील क्षेत्रापैकी 8%पेक्षा जास्त क्षेत्रावरती ऊस या पिकाची लागवड होते. या लागवडीतून 1070 लाख टन एवढं ऊसाचं उत्पादन झालं आणि त्यातून 110 लाख टन म्हणजे 11 दशलक्ष टन एवढी साखर निर्मिती झाली. आणि एकूण या साखर निर्मितीचं मूल्य बाजारभावामध्ये हे जवळपास 35,000 कोटीपेक्षा जास्त होतं. गेल्या वर्षी साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार जवळपास 32,000 कोटी एवढी FRP झाली आणि तेवढ्या रकमेचं जवळपास 99% रकमेचं हस्तांतरण प्रत्यक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झालं. तर या अनुषंगाने हे एवढं मोठं क्षेत्र आहे ऊसाचं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 200 कारखाने आहेत, 100च्या आसपास खाजगी आणि 100च्या आसपास सहकारी कारखाने आहेत. खाजगी कारखान्यांची संख्या निम्मी जरी असली तरी त्याचं साखर उत्पादनामधला वाटा हा 70%पेक्षा जास्त गेलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये सहकारी साखर कारखाने हे कमी क्षमतेने चालत आहेत किंवा त्याचं खाजगीकरण होत आहे, हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आता महत्त्वाची संकल्पना लक्षात घेऊ की ती FRP काय आहे, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस, ज्याला मराठीमध्ये रास्त आणि किफायतशीर दर म्हणतात. तर ही संकल्पना काय आहे, ती कधी चालू झाली आणि आत्ताची सद्यस्थिती काय आहे हे आपण समजून घेऊया. तर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, हा कायदा 1955 आला होता. याचं कारण म्हणजे की सामान्य व्यक्तीला दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींची अत्यावश्यक गरज असते आणि त्याचे भाव जर वाढले किंवा त्याचा तुटवडा निर्माण झाला तर मात्र त्याचं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. म्हणून जीवनावश्यक वस्तू कायदा आणला होता. या कायद्यामध्ये मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे, अगदी धान्यापासून, खाद्यतेलापासून ते साखरेपर्यंत सर्व गोष्टींचा. तर आपल्या विषयासंदर्भात 1966ला ऊस नियंत्रण आदेश 1966 यामध्ये असं लिहिलेलं आहे की साखरेचे भाव निश्चित करण्यासाठी साखर उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा एक निश्चित दर दिला जाईल. तर त्यावेळीची संकल्पना होती स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस म्हणजे वैधानिक किमान मूल्य. ते 2009ला त्यामध्ये बदल करत त्याला रास्त आणि किफायतशीर दर म्हणजे FRPची संकल्पना मिळाली. म्हणजे FRP ही अगोदरची स्टॅट्युटरी मिनिमम प्राईस आहे. किमान वैधानिक मूल्य हे बाजूला होऊन आता रास्त आणि किफायतशीर दर ही गोष्ट पुढे आलेली. तर 2009 पासून ते 2013 पर्यंत
केंद्र सरकार सांगेल त्यानुसार FRP महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये पण लागू व्हायची. 2013मध्ये मात्र राज्य सरकारने FRP संदर्भातला एक वेगळा कायदा केला, कारण FRPची अंमलबजावणी करण्याचे अधिकार क्षेत्र हे राज्यांकडे आहे. कृषी आणि सहकार हे दोन्ही महत्त्वाचे विषय संविधानामध्ये राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. मग त्या संदर्भात 2013ला महाराष्ट्र राज्याने एक कायदा केला आणि FRPचं मूल्यांकन कसं असेल आणि FRPची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशी रक्कम मिळेल या संदर्भातल्या तिथं कायदेशीर तरतुदी होत्या. त्यातल्या 2 महत्त्वाच्या संकल्पना आपण लक्षात घेऊया. FRPचं मूल्य ठरतं कसं? ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा ऊस कारखान्यामध्ये गेल्याच्या 14 दिवसापर्यंतच FRPची रक्कम अदा करणं कायदेशीर बंधनकारक आहे. म्हणजे त्या रकमेचं शेतकऱ्यांना हस्तांतरण झालंच पाहिजे. हे 14 दिवसाची मुदत ही कायदेशीर आहे. आता FRPची किंमत ठरते कशी? तर महाराष्ट्राच्या या FRP कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जर ऊसापासून फक्त साखरेची निर्मिती होत असेल आणि साखरेवरतीच जर FRP काढायची असेल तर उत्पादित झालेल्या साखरेच्या मूल्यापैकी 75% मूल्य हे FRP म्हणून शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे. ही किमान रक्कम आहे. काही कारखाने त्यापेक्षा जास्तीचा दर देऊ शकतात. FRP जेवढे असते त्यापेक्षा जास्त दर दिला पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही. दुसरं, जर उपपदार्थांची निर्मिती जर केली असेल त्यामध्ये बगॅस म्हणजे आपण त्याला भुसा म्हणतो, मोलॅसिस म्हणजे साखरेपासूनची निर्मित मळी आणि प्रेसमड ह्या उपपदार्थांचा जर निर्मिती केली असेल, त्यातनं जर मूल्य उभारणी झाली असेल तर मात्र एकूण त्या साखर, मळी, बगॅस आणि प्रेसमड ह्याच्या मूल्याच्या 70% रक्कम ही FRP म्हणून शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. आणि दुसरं, FRPची रक्कम जर त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली गेली नाही तर साखर आयुक्तालयामार्फत त्यावरती त्या कारखान्यावरती संचालक मंडळावरती कारवाई होऊ शकते. अशा तरतुदी महाराष्ट्राच्या FRP कायद्यामध्ये 2013 पासून आहेत. मग या अनुषंगाने 2022मध्ये मात्र एक अन्यायकारक निर्णय उद्धव ठाकरे सरकार यांच्या नेतृत्वामध्ये झाला. तर तो असा होता, 21 फेब्रुवारी 2022ला एक GR निघाला. त्या GRमध्ये असं सांगितलं गेलं की FRP एका टप्प्यात द्यायच्या ऐवजी 2 टप्प्यामध्ये देण्याची साखर कारखान्यांना मुभा दिली. आणि FRPची रक्कम जरी 2 टप्प्यामध्ये देणार असेल तर त्याची जी कालमर्यादा होती ती मात्र प्रचंड संदिग्ध होती. त्यामध्ये असा उल्लेख होता की 15 दिवसामध्ये पहिला हप्ता द्या आणि दुसरा हप्ता साखर उत्पादन झालं, साखराची दर निश्चिती झाली, त्याच्यानंतर साखर वर्ष संपल्यानंतर दुसरा हप्ता द्या. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे मोल हे ठराविक वेळेत मिळतील अशी जी अगोदरची संकल्पना होती ती बाजूला निघाली. साहजिकच या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं, एक शेतकरी संघटनेचा विरोध झाला आणि राजू शेट्टींनी या अन्यायकारक GRच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच ही जो GR होता तो GR रद्दबातल ठरवलेला आहे. कारण केंद्राचा FRPचा कायद्याची जी तरतुदी त्या तरतुदींना मूठ माती देणारी ही संकल्पना आहे ती प्रचंड अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचं यामध्ये खूप जास्त नुकसान आहे. शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे त्यांना मिळणार नाहीत याचीच ही तरतूद आहे, म्हणून तो रद्दबातल ठरवला. राजू शेट्टी विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा खटला मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालला. मग आत्ताची संकल्पना अशी आहे की FRPचा कायदा जो केंद्राचा आहे, जो महाराष्ट्राचा आहे 2013चा, त्यानुसारच FRPची अंमलबजावणी होते. आता FRP काढली कशी जाते याच्याकडे आपण लक्ष देऊया. FRPचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी कृषी मूल्य आयोगाकडे म्हणजे CACP, कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. कृषी मूल्य आणि किंमत आयोग हा केंद्र सरकारची संस्था आहे. ती संस्था ऊस उत्पादनासाठी लागणारा खर्च, शेतकऱ्यांना ते किती परवडेल, निर्मित झालेली साखर, त्याचे दर कसे असतील आणि इतर पिकांवरती ह्या ऊसाच्या अर्थकारणाचा, साखरेच्या अर्थकारणाचा नकारात्मक प्रभाव पडणार नाही याची दक्षता घेऊन FRPची मूल्यांकन होतं. मग FRP अतिरिक्त जास्त ठरवली तर इतर पिकांमध्ये नकारात्मकता येऊन त्यांचं लागवडीखालचं क्षेत्र कमी होऊ शकतं, किंवा जर FRP कमी दिली तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची अडचण होऊ शकते. म्हणून FRPची दर निश्चिती दरवर्षी CACP म्हणजे कृषी मूल्य आणि किंमत आयोग ही केंद्र सरकारची संस्था करते.
त्या शिफारसी हे केंद्र सरकारला देते आणि केंद्र सरकारची अर्थविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समिती याची शिफारस ही स्वीकारते आणि दरवर्षी एफ आर पीची रक्कम ही घोषित करते. आता यावर्षी एफ आर पीची रक्कम किती होती आणि याचा इतिहास काय हे बघूया. तर यावर्षी म्हणजे 2025-26ला म्हणजे 1 नोव्हेंबरपासून जो चालू झालेला गळीत हंगाम आहे त्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना एफ आर पी निश्चित करण्यात आली ती म्हणजे 355 रुपये प्रति क्विंटल प्रति 10.25 रिकव्हरी रेट. आता 10.25 रिकव्हरी रेट म्हणजे काय? साधारणतः गेल्या वर्षी आपण जशी चर्चा केली की 175 लाख टन एवढ्या वजनाचं ऊसाचं गाळप गेल्या वर्षी झालं आणि त्यातून साखर निर्मिती झाली 110 लाख टन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण ऊसापैकी 11% एवढं साखरेचं उत्पादन झालं. म्हणजे रिकव्हरी रेट ही संकल्पना आहे की एकूण गाळप केलेल्या ऊसापैकी साखरेची निर्मिती त्याच्या किती टक्के होते म्हणजे तो रिकव्हरी रेट. म्हणजे 1 टन जर ऊसाचं गाळप झालं आणि त्यातून 100 किलो एवढी साखर निर्मिती झाली तर 10% एफ आर पी. तशी एफ आर पी महाराष्ट्राची आहे 11%. म्हणजे 1 टन महाराष्ट्राची ऊस उत्पादनातून 110 किलो साखर निर्मिती होते. मग साखर निर्मिती जेवढी जास्त होईल तेवढी एफ आर पीचा दर जास्त राहणार आहे आणि त्याचा बेस रेट म्हणजे त्याचा आधार काय असणार आहे तर 355 रुपये प्रति क्विंटल जर रिकव्हरी रेट 10.25 असेल तर. मग तिथून पुढच्या 0.1नी रिकव्हरी रेट जर वाढला तर 3 रुपये 46 पैशाची वाढ होणार आहे प्रत्येक 0.1% रिकव्हरी रेट वाढीला. आणि तशी कमी पण होणार आहे पण कमी होण्याची मर्यादा मात्र 9.5% एफ आर पीपर्यंत एवढीच आहे. आता एफ आर पी ही किमान दर आहे त्यापेक्षा जास्तीचा दरसुद्धा साखर कारखाने देऊ शकतात. आता साधारणतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहितीच आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये येणारी रक्कम ही साधारणतः तेवढीच आहे. त्यामध्ये जास्त काय बदल झालेला नाही. एफ आर पी मात्र दरवर्षी वाढत आहे. गेल्या वर्षी ती 340 होती आता ते 355 रुपये झालेली. ज्या वर्षी म्हणजे 2009 साली जेव्हा एफ आर पीची संकल्पना पहिल्यांदा आणली होती त्यावेळेस ती 129 रुपये प्रति 9.5% रिकव्हरी अशी होती. म्हणजे जरी भाववाढीचं जरी आपण गणित लक्षात घेतलं आणि रिकव्हरी रेटचं जरी गणित लक्षात घेतलं तरी आपल्या लक्षात येईल की एफ आर पीमध्ये तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. याउलट ऊस उत्पादनासाठी लागणाऱ्या शेतमजूर, खते, बियाणं, एकूण शेतीचं अर्थकारण यामध्ये मात्र प्रचंड भाववाढ झालेली. म्हणजे ऊस उत्पादन करणं तितकंसं किफायतशीर राहिलेलं नाही जेवढं ते 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी होतं. एफ आर पी फक्त कागदावरती वाढते. प्रत्यक्ष हातामध्ये येणारी रक्कम शेतकऱ्याच्या ही मात्र तेवढीच राहते. भाववाढीचा जो दर आहे त्याला तेवढ्या प्रमाणात सुद्धा त्याची वाढ होत नाही. ही सत्य आहे. आता एफ आर पीची संकल्पना बघितली. आता आपल्याला या अनुषंगाने एक ऊसाच्या 3 प्रजाती लक्षात असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार अर्थकारण एफ आर पीचं कसं बदललं हे आपल्या लक्षात येईल. तर सुरुवातीला COC 671 या नावाची प्रजाती होती ऊसाची. तर ती 10 महिने 11 महिन्यामध्ये परिपक्वतेकडे जायची. म्हणजे साधारणतः ऊसाचं परिपक्वतेचा कालावधी हा 12 महिने ते 18 महिने असतो. पण 671 मात्र 12 महिन्याच्या आतच परिपक्वतेकडे जायचं. त्यामध्ये रिकव्हरी रेट ही खूप जास्त होता पण वजन कमी होतं. म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा तितकासा फायदा नव्हता. म्हणून जास्त साखर उत्पादन होणं, कमी क्षेत्रावरती ऊसाचं उत्पादन जास्त होणं आणि त्यातून जास्त साखर निर्मिती होणे म्हणून एक नवीनची प्रजाती प्रचलित झाली आणि जी आजही प्रचलित आहे ती म्हणजे CO 86-032. ह्या प्रजातीमध्ये जिला निरा ह्या नावाने ओळखलं जातं त्या प्रजातीमध्ये मात्र परिपक्वतेचा कालावधी 13 ते 14 महिने आहे. पण यामध्ये रिकव्हरी रेट तितकासा कमी नाही पण वजन मात्र जास्त आहे आणि जास्त वजन जवळपास तेवढाच रिकव्हरी रेट. याचा परिणाम असा की ते शेतकऱ्यांनाही जास्त किफायतशीर आहे आणि साखर कारखान्यांनाही जास्त किफायतशीर आहे. आणि तिसरी मात्र महत्त्वाची प्रजाती ती म्हणजे COC 265 ज्याला फुले 265 असंही म्हणतात. या प्रजातीची अशी वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये वजन मोठ्या प्रमाणावरती
आणि पाणी पण मोठ्या प्रमाणावरती लागतं. आडसालीचं नियोजन केलं म्हणजे काय की जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ह्याची लागवड केली तर पुढच्या 14 ते 15 महिन्यामध्ये 265 ह्या ऊसामध्ये सर्वाधिक जास्त वजन असतं आणि त्या वजनाचा फायदा शेतकऱ्यांना आणि त्या रिकव्हरी रेटचा फायदा ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांना ह्या दोघांना होतो. म्हणजे रिकव्हरी रेटचा विचार करता सर्वाधिक जास्त रिकव्हरी रेट हा 671 म्हणजे वसंत ह्या जातीचा आहे, पण त्याचं वजन कमी असल्यामुळं ती आता मागे पडलेली प्रजाती. दुसरी प्रजाती म्हणजे CO 86-032 याचा परिपक्वतेचा कालावधी हा 12 ते 13 महिने आहे. यामध्ये वजनही जास्त आहे आणि रिकव्हरी रेटही तितक्याशा प्रमाणामध्ये आहे. तिसरं COC 265 म्हणजे फुले 265 या प्रजातीमध्ये मात्र वजन मोठ्या प्रमाणावरती असतं, रिकव्हरी रेट कमी असतो. या अनुषंगाने आता रिकव्हरी रेट बदलत आहे. जेवढा जास्त रिकव्हरी रेट तेवढं ते साखर उत्पादन करण्यासाठी चांगलं, शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो आणि प्रति हेक्टरी ऊस उत्पादन आणि त्यातून निर्माण झालेली साखर ह्या दोन्ही गोष्टी अनुकूल ठरतात. आता लक्षात घेऊया की FRPचं अर्थकारण गेल्या काही वर्षांमध्ये तितकंसं शेतकऱ्याच्या बाजूने अनुकूल नाही आहे. याचं कारण म्हणजे काय, FRPची जी आकडेमोड आहे ती प्रचंड गुंतागुंतीची करत नेली आहे सरकारने. याचा कारणच हे की ते सहजासहजी शेतकऱ्याच्या लक्षात येऊ नये आणि त्यातून शेतकऱ्यांची जी अतिरिक्त भाववाढीची मागणी आहे ती मग कुठेतरी मागे पडावी. दुसरं महत्त्वाचं की प्रत्येक कारखान्याची FRP वेगळी, प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी रेट वेगळी आणि याची आकडेमोड किचकट आणि प्रत्येक कारखाना निहाय वेगळी असल्यामुळं त्याच्यामध्ये दक्षता ही सरकारच्या बाजूने कमी पडते. म्हणजे एखादा कारखाना त्याची रिकव्हरी रेट कमी दाखवून सुद्धा कमी FRP देऊन जास्त साखरेचं उत्पादन करून जास्त पैसे मिळवू शकतो. तिसरं महत्त्वाचं आहे की ते म्हणजे की FRPच्या कायद्यामध्ये हे फक्त 3च उपपदार्थ सांगितले होते, म्हणजे बगॅस, मोलेसिस म्हणजे मळी आणि प्रेसमड. अलीकडच्या काळामध्ये मात्र इथेनॉल असेल, स्पिरिट असेल, कोजनरेशन असेल, इतर बरेचसे उपपदार्थांची निर्मिती साखर कारखाने करतात आणि त्यातून निर्मित झालेले मूल्य मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. मग तुमच्या ऊसापासून निर्मित झालेली साखर आणि त्यापासून निर्मित झालेले उपपदार्थ याचा फायदा हा शेतकऱ्यांना न होता फक्त साखर कारखान्यांना होतो. तर या अनुषंगानेही FRPची किमतीमध्ये तितकासा बदल नाही झाला. आता प्रत्येक टनाला शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि FRP याची पण सांगड लक्षात घेतली पाहिजे. जेवढी FRP तेवढाच दर असे कारखान्यांची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे 200 महाराष्ट्रामध्ये कारखान्यांपैकी 160च्या वरती कारखाने हे FRP एवढीच रक्कम ऊस दर म्हणून देतात. अगदी बोटावर मोजण्यासाठी म्हणजे 10 ते 15च कारखाने हे FRPपेक्षा जास्तीची रक्कम शेतकऱ्यांना देतात आणि ती जवळपास 3,500 पर्यंत पण आहे. म्हणजे 10 ते 15% कारखानेच हे शेतकऱ्यांना अनुकूल किंवा शेतकऱ्यांच्या फायद्याचं अर्थकारण करतात. बाकीचे 90% कारखाने हे फक्त किचकट आकडेवारीतून निर्मित झालेली ही FRP संकल्पना त्यानुसारच दर देतात की जे संपूर्ण प्रक्रिया हीच पारदर्शक आहे का नाही हे शेतकऱ्यांना समजत नाही. गेल्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात आलेली रक्कम ही तितकीच आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना ती परवडत नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की FRPची संकल्पना ऊस उत्पादन आणि साखर निर्मिती या सर्वांचा विचार करता आपल्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल की मुळात सरकार ह्या पिकाकडे, साखर उद्योगाकडे जास्त का लक्ष देतं. याचं कारण आर्थिक तर आहेच, पण राजकीय पण बरीचशी कारणं आहेत. ऊस हे महत्त्वाचं पीक आहे हे मान्य, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं पीक महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे सोयाबीन. ऊसापेक्षा 3 पट जास्त लागवड होणारं ते क्षेत्र आहे. दुसरं एक महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे तूर. ऊसा एवढीच लागवड होणारं ते क्षेत्र आहे. महाराष्ट्राचं किंवा देशाचा अर्थकारण विचार करता आपण सोयाबीन आणि तूर या दोघांची पण आयात करतो. या उलट साखरेची निर्यात करतो. ज्या गोष्टींची आयात करतोय, ज्या पिकांना कमी पाणी लागतं, ज्या पिकांचं क्षेत्र जास्त आहे, अशा पिकांकडेही सरकारचं तितकंच लक्ष असणं अपेक्षित आहे, पण ते तसं होताना दिसत नाही. कमी पाण्यावरती छोट्या शेतकऱ्याच्या कमी भांडवलावरती निर्मित झालेल्या
पिकाचं उत्पादन जे देशासाठी, देशाच्या लोकांसाठी जास्त गरजेचं आहे त्याकडे सरकारचं दुर्लक्ष, भरघोस पाणी वापरून मोठ्या प्रमाणावरती भांडवली गुंतवणूक करून त्यांना अनुदाने देऊन निर्मित झालेली साखर अधिक अनुदाने देऊन निर्यात केल्यानंतर सुद्धा काही आपल्या शेतकऱ्याच्या हाती लागत नाही हे कळून सुद्धा सरकार ऊस पीक आणि साखर उद्योगाकडे मोठ्या प्रमाणावरती लक्ष देतं आहे. याचं साधं उदाहरण घ्या. महाराष्ट्रामध्ये साखर आयुक्तालय, सोयाबीन आयुक्तालय किंवा तेलबियांचं आयुक्तालय किंवा खाद्यतेल आयुक्तालय, तूर आयुक्तालय, कडधान्य या संदर्भातले कुठलंही आयुक्तालय महाराष्ट्रामध्ये नाही. म्हणजे एकच ऊस ह्या पिकाला तितकं महत्त्व जास्त का आहे? ज्या पिकापासून उत्पादित झालेला माल म्हणजे साखर हे खाण्यासाठी पण तितकंसं योग्य नाही आणि या उलट त्यामधचं देशांतर्गत अतिरिक्त उत्पादन असल्यामुळं अनुदान देऊन ती निर्यात करावी लागते. म्हणजे जास्त पाणी वापरा, त्यातून ऊस उत्पादन करा, त्यातून बेभरवशाची साखर उत्पादन करा आणि ती खूप जास्त रकमेची झाली आणि म्हणून आणि आपल्या देशामध्ये त्याची अतिरिक्त उत्पादन झाले म्हणून ती निर्यात करा. यातून देशाच्या अर्थकारणाचं, देशाच्या साधनसंपत्तीचा अपव्ययच आहे. CACP कृषी मूल्य आणि किंमत आयोग हे स्वतःच सांगतंय की FRP ठरवताना इतर पिकांवरती नकारात्मक परिणाम होता कामा नये आणि तो होताना दिसतोय. गेल्या काही वर्षामध्ये फक्त साखर उत्पादन करणं किंवा ऊस लागवड करणं याकडे शेतकरी चाललेले आहेत. त्यातून शेतकरी त्या साखर उद्योगाबरोबर साखर उद्योगाच्या प्रभावाखाली आहेत आणि त्यांना स्वतःची पूर्ण क्षमता जी इतर पिकांमध्येही त्यांना मिळू शकते हे समजत नाही किंवा सरकार तशी परिस्थिती निर्माण करते. या अनुषंगाने साखर उद्योगाचं राजकीय स्थान, साखर उद्योगामध्ये होणारे इतर तक्रारी याबद्दलचा व्हिडिओ मात्र आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.